तुम्ही बघितली ती मेहनत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या कार्यक्रमातनं आपल्या मुलांना स्टेजवर आणायचं, त्यांच्याकडनं अँकरिंग करून घ्यायचं, त्यांचं स्टेज फिअर काढायचं. तर हाच सगळा आपला हेतू आहे. आणि हिंदू नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात आपण जर आपल्या मुलांना इन्व्हॉल्व करून केली तर त्यांनाही आपलं कल्चर कळतं आणि ते आपल्याला असं म्हणजे त्यांना हे ऑड वाटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देर आर फ्यू फॅमिलीज हू परफॉर्म इन दिस इव्हेंट who don't speak Marathi or they are not from Maharashtra. So I would like to thank them all as well. So big round of applause for them as well. It's very understand to sit there. They must have enjoyed the performances, but anchoring they wouldn't be able to understand because it was in Marathi. But yeah, thanks to all of them. सगळ्यात आणि आपले कुठलाही आपण जो कार्यक्रम करतो त्याच्यासाठी सगळे व्हॉलेंटियर्स जे असतात त्यांची मेहनत असते अगदी सुरुवातीपासून. आणि सगळे जे तुम्ही प्रेक्षक आहात त्याच्यामुळं हा इव्हेंट होतो. तर तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या व्हॉलेंटियर्सला खूप खूप अभिनंदन. थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि 5व्या वर्षी डेफिनेटली आपण अजून परफॉर्मन्सेस आणि अजून जोरदार हा कार्यक्रम आपण करू. पण आता लास्ट परफॉर्मन्स जो आहे तो खरं म्हणजे गुढीपाडव्याला लेजेंडची सुरुवात होते. पण सगळे लोक जेव्हा येतात आणि सगळं अटेंडीज जेव्हा असतात, सगळे प्रेक्षक जेव्हा असतात, त्यावेळेस आम्ही हा लेजेंडचा म्हणजे डान्स फॉर्म ठेवलेला आहे. आणि त्याच्यासाठी आता आपल्या पुढे नेक्स्ट परफॉर्मन्स येणार आहे. ह्या परफॉर्मन्स नंतर आपण म्हणजे ज्यांना नुसते बसले होते त्यांच्यासाठी आपण डान्स फ्लोर ओपन करणार आहोत. तर सगळं तुमच्या पेशन्सची कदर करताना आपण सगळ्यांनी मिळून DJ धमाल मस्ती डान्स आणि इकडे जेवण पण, कारण लहान मुलं आहेत त्यांना भुका लागल्या असतील तर ते पण आपण सुरू करणार आहोत. जेवणाची सोय ही या पार्क हॉलमध्ये इथे केलेली आहे. तर तिकडे आत गेल्यावर तुम्हाला सगळं म्हणजे जेवणाचे टेबल्स आणि हे सगळं बघायला भेटेल. आणि आता आपण नेक्स्ट परफॉर्मन्सला सगळ्यांना इन्व्हाइट करू आणि थोडंसं आपल्याला पोझिशनिंग त्यांची बघून खुर्च्या एखाद्याच मागं घ्याव्या लागतील. पण आपण सगळ्यांना इन्व्हाइट करू आणि त्यांना मी इंट्रोड्यूस करायला सांगेल. पण मोनाली तुमच्यासाठी या परफॉर्मन्ससाठी काही बोलू इच्छिते तर मी मोनालीला माहिती देतो. नमस्कार, परत मी मोनाली भोसले. जसं एक 4 लाईन मराठीविषयी बोलतो आपण, जे आपण मराठी आहोत, गर्व वाटतो त्या गोष्टींचा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, मानतो मराठी जाणतो मराठी. थँक्यू.